इथून पुढं 1 तास पूर्णपणे मला द्यायचं आहे. ठीक आहे. अजिबात आपापसात चर्चा करायची नाहीये. जी पण चर्चा करायची ती माझ्यासोबत करायची आहे तुम्हाला. विषय महत्त्वाचा आहे, थोडासा गंभीर आहे आणि खूप तुमचं ज्ञानवर्धन करणार आहे. पाठीमागं बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. जोरात हरे कृष्णा. हा, तर तुम्हा सर्वांचं आपल्या रविवारच्या सत्संगमध्ये स्वागत आहे, अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. ठीक आहे. कशासाठी शुभेच्छा? तर तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की हा जो 15वडा चालू आहे याला काय म्हणतात? पितृ 15वडा आहे ना, किंवा महाळ. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये महाळ म्हणतात. तर आज आपण ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. पितृपक्ष, पितृ 15वडा किंवा महाळाचा महिना. सगळ्यांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ करा, व्हायब्रेट करा, मध्ये डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. तर मृत्यू, मरण आणि आपलं आयुष्य हे भक्तीमधले खूप महत्वाचे अंग आहेत किंवा महत्वाचे पार्ट आहेत. त्यातलाच एक जो आहे मरण, त्याच्याबद्दल येतो हा पितृ 15वडा किंवा पितृपक्ष. पक्ष म्हणजे 15 दिवसांचा असतो तो. तर या पितृपक्षामध्ये काय ह्याचं महत्व आहे? पितृपक्षाचा जो महाळाचा महिना आहे किंवा हे पितृपक्षाची जी विधी आहे ही स्वतः प्रभू रामचंद्रांनी पण केली दशरथ महाराजांसाठी. माहित आहे का? हा. तसं चैतन्य महाप्रभूंनी पण गयेला जाऊन पितृपक्षामध्ये तर्पण विधी केलेला होता. त्यानंतर प्रल्हाद महाराजांनी पण हिरण्यकश्यपूसाठी पितृपक्षामध्ये म्हणजे ह्याच महाळाच्या महिन्यामध्ये तर्पण विधी केलेले होते. तर ज्यावेळी हिरण्यकश्यपूचा वध केला नरसिंह भगवंतांनी, त्यावेळी प्रल्हाद महाराज विचारतात की मी ह्यांना मोक्ष किंवा उच्च गती मिळवण्यासाठी काय करू शकतो किंवा ह्यांना उच्च गती प्रदान करा भगवंता. तर भगवंत सांगतात की माझ्या स्पर्शाने तो पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध झालेला आहे, पण तरी पण एक पुत्र म्हणून तुझं कर्तव्य आहे की तू काय केलं पाहिजे? आपल्या पित्यासाठी तर्पण विधी केला पाहिजे. तर हे जे तर्पण आहे किंवा श्राद्ध आहे किंवा हे जे पितृ 15मध्ये आपण घातलेला महाळ आहे हे कुणासाठी असतं? पितरांसाठी, म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी. जे पूर्वज आहेत म्हणून तुम्ही सगळे आहात, है ना. तुमच्या असण्याचं ते एक कारण आहे. भौतिकदृष्ट्या का असणं पण ते कारण आहेत. आणि आपण सगळे, जसं मी कायम म्हणतो की नशीबवान लोक आहोत किंवा नशीबवान जीव आहोत. का? कारण आपण भारतामध्ये जन्म घेतलेला आहे. पितृ 15वडा अमेरिकेत करतात का हो? त्यांना काय पडले काय पितृपक्ष? जपानमध्ये करतात का? म्हणजे टेक्नॉलॉजिकली ते खूप जास्त ऍडव्हान्स असतील, प्रगत असतील आपल्यापेक्षा, पण आध्यात्मिक दृष्ट्या आपण खूप जास्त प्रगत आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याचं पालन पूर्णपणे करतो. पूर्णपणे म्हणजे आपल्याकडे ते कुळाचारामध्ये येतं, वंश परंपरागत येतं. काही लोक करतात, काही करत नाहीत, तो वेगळा भाग आहे. पण निदान आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती आहे. अमेरिकेमध्ये माहिती आहे का त्यांना? नाही. आपण जर अमेरिकेत 100% होतो. त्रास का होत नाही? 100% त्रास होतो. पण त्या त्रासाला ते प्रॅक्टिकली घेतात. त्यांना असं वाटतं की हा त्रास होणारच होता आपल्याला, आहे ना. ते त्यांच्या पद्धतीने घेतात. ठीक आहे. पण आपण भाग्यवान का आहोत? कारण आपल्याला ह्या सगळ्यांची माहिती आहे ना. लहानपणापासून आपल्या घरामध्ये महाळ घालताना आपण बघितले ना. तर भारतभूमी ते जन्म होईले जाय, जन्म सार्थ करी कर परोपकार असं म्हणतात. म्हणजे तुमचा जन्म जर भारतभूमीमध्ये झालेला आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे? सार्थक केला पाहिजे जन्म. कसा? कर परोपकार. परोपकाराची भावना प्रत्येकामध्ये आणि असते आपल्यामध्ये प्रत्येकाकडेच. मला असं वाटतं की लंगरीतल्या प्रत्येक माणसामध्ये परोपकारता आहे. आपण दुसऱ्याबद्दल विचार करतो, है ना. जेवायला बसल्यानंतर आपल्याकडे कोणी आलं तर आपण लगेच म्हणतो बसा जेवायला, म्हणतो ना. का असं म्हणतो आपण थांबा जेवण होऊ देत माझं मग बोलूयात? कारण आपल्या अंगवळणी पडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी.
आपण नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो. मग दुसऱ्यांचा विचार करतो तर आपल्या पूर्वजांचा पण केला पाहिजे ना, है ना. ते मेले असतील म्हणून काय झालं, पण त्यांचा पण विचार केला पाहिजे. त्यांच्यासाठी पण आपली काहीतरी कर्तव्य आहेत आणि त्याच एक कर्तव्यापैकी एक असतं की त्यांच्यासाठी तर्पण विधी करणे किंवा त्यांचे श्राद्ध घालणे. मोठा टॉपिक आहे, थोडा वेळ लागणार आहे, पण सगळ्यांनी थोडंसं गंभीरतेनं लक्ष द्या. सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की ह्या सगळ्यांना सुटायचं असलं तर काय, एकदाचं मरण आलं की, है ना, एकदाचं देवा मरण दे म्हणजे मी सुटते ह्यातनं. पण मृत्यूनंतर सगळं संपतं का? तुम्हाला असं वाटतं वैतागल्यानंतर किंवा त्रास झाल्यानंतर देवा मला मरण दे म्हणजे एकदाची सुटते ह्यातनं, है ना, आपण नेहमी बोलतो बोली भाषेमध्ये आपल्या. पण मृत्यू झाल्यानंतर सगळं संपत नाही. कोणाला वाटतं की मृत्यू झाल्यानंतर संपतंय सगळं? आधी वाटत होतं, है ना, आता वाटत नाही. तर मृत्यू म्हणजे आपण बघतोय ना, सगळेजण मरताना बघतोय आपण, सगळेजण मरतायत. भगवंत बघ गीतेमध्ये किती वेळा तर सांगतायत, शरीर संपतं पण आत्मा संपत. आत्मा कसा आहे? अमर आहे, शाश्वत आहे, निरंतर राहणार आहे, है ना. आपण काय करतो, फक्त कपडे बदलल्यासारखं शरीर बदलत राहतो. म्हणजेच की आपला आत्मा कधीही संपत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत असलं की मृत्यू झाल्यानंतर माझं सगळं संपणार आहे, तर मी म्हणजे हे सगळं शरीर नाहीये, मी म्हणजे आत्मा आहे जो ह्या शरीरामध्ये आहे, ठीक आहे. आणि तो कधीही संपत नाही, तो चिरकालीन किंवा शाश्वत आहे. म्हणजेच काय, मृत्यूनंतर तो संपणार नाही. खरं तर मृत्यूनंतर आपली खरी परीक्षा आहे. ऍक्च्युली सगळं चालू होणार आहे मृत्यूनंतर. तुकाराम महाराज काय म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. माहित आहे अभंग? शरीर दुर्गंधाची धार, नाही अपवित्र शरीरायसे. म्हणजे काय, शरीर दुःखाचे कोठार आहे, ठीक आहे. त्यानंतर रोगाचे भांडार आहे, है ना. दुर्गंधाची धार आहे, जखम झाल्यावर बघा कसं होतं लगेच, है ना. आणि नाही अपवित्र शरीर आहे असे, म्हणजे शरीर तुमचं अपवित्र आहे, दुर्गंधयुक्त आहे, नश्वर आहे, जे संपणार आहे. पण आत्मा असा नाही. आत्मा सच्चिदानंद आहे, म्हणजे आनंदमय आहे आणि कायम राहणार आहे. तो दुर्गंधाची धार वगैरे येत नाही. म्हणजे काय, तुमचा आत्मा कायम राहणार आहे. पण त्यासोबत एक सत्य हे पण आहे की जो जन्माला आलाय तो कधी ना कधीतरी मरणार आहे. मग मरण म्हणजे काय, एक प्रकारची परीक्षा आहे, ठीक आहे. मरण म्हणजे एक प्रकारची परीक्षा आहे, ज्याचा क्वेश्चन बँक किंवा क्वेश्चन पेपर भगवंतांनी ऑलरेडी तुम्हाला दिलाय, ठीक आहे. ह्याचा अभ्यास करायचा आहे. पण सगळं ओपन बुक असल्यावर तरी पण परीक्षा कधी आहे फक्त माहित नाही. ती परीक्षा कधी द्यावी लागेल हे माहित नाही. आणि अशा परीक्षेसाठी आपण कायम तयार असलं पाहिजे. सगळं दिलं ना भगवंतांनी, क्वेश्चन बँक दिलेला आहे, अभ्यासक्रम तुम्हाला माहित आहे, प्रश्नपत्रिका पण माहित आहे, फक्त परीक्षेची वेळ माहित नाही. आणि जर परीक्षेची वेळ माहित नसेल पण बाकी सगळं तुम्हाला माहित असेल तर आपण नेहमी त्या परीक्षेसाठी तयार असलं पाहिजे. आपण जशी चर्चा करत होतो की सगळ्यांना आपण मरताना बघतोय, पण किम आश्चर्य परमात्मा, मी सांगितलं तुम्हाला. युधिष्ठिर महाराजांना विचारलं जेव्हा की सगळ्यात मोठं आश्चर्य काय, तेव्हा युधिष्ठिर महाराज म्हणतात काय, अन्यहानी भूतानी गच्छन्ति हिमालय. म्हणजे क्षणोक्षणी आपण प्रत्येकाला मरताना बघतोय, पण जे राहतायत आहे ना, त्यांना त्याचं कधीही आश्चर्य वाटत नाही. ते निवांत त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं डेली रुटीन परत चाललेलं आहे. मृत्यूनंतर सगळं संपतं जे भगवंतांना शरणागत आहेत, ज्यांनी त्यांचं आयुष्य भक्तिमय घालवलेलं आहे. बाकी सगळ्यांसाठी मृत्यूनंतर खरी परीक्षा आहे, खरा त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. तो प्रवास काय आहे किंवा कसा होणार आहे ह्याची माहिती असल्याशिवाय आपण मृत्यू पक्षाकडे जाणार नाही. कारण ते माहित नसेल तर हे सगळं का करायचं आहे, पितृपंधरवड्याचा श्राद्धविधी का करायचा हेच माहित नाही आपल्याला, है ना. हिंदीतलं एक गाणं आहे माहित आहे का, जो बोएगा सो पाएगा. माहित आहे पुढे काय, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरणी. म्हणजे काय, जे तुम्ही करणार ते तुम्हाला रिटर्न मिळणार, है ना. बीज बोए बबुल के आम कहां से आए, है ना.
तुम्ही जर चुकीचं कर्म करत राहिलात तर तुमच्यासोबत जे होणार आहे ते वाईटच होणार आहे. मग ते ह्या जन्मात किंवा तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंतच होईल, असं मृत्यूनंतर पण ते होऊ शकतं. ठीक आहे. असं वाटत असेल की मृत्यूनंतर सगळं संपतंय, लोक आत्महत्या करतात आजकाल वैतागून, पण ते योग्य नाहीये. मृत्यूनंतर सगळं संपत नाही. मृत्यूनंतर खरा प्रवास सुरू होतोय. तर तो प्रवास कसा आहे, काय आहे, ह्याच्याबद्दल जरासं श्रवण करूयात आता. ठीक आहे. पहिलं तर ही गोष्ट क्लिअर आहे का की आपण मेल्यानंतर जातो कुठं? स्वर्गात, नरकात, वैकुंठात. वा. आणि हा, जो जसं ते सांगितलं ना, जशी तुमची कर्म असतील त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला तुमची गती ठरते. ठीक आहे. म्हणजे एवढं तर क्लिअर आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्ही आहात की मेल्यानंतर सगळं संपत नाही. आपलं शरीर संपत असलं तरी आत्मा संपत नाही आणि तुमचा खरा प्रवास सुरू होतो मेल्यानंतर. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कुणाला काय प्रश्न आहे? नाही. आता इथून पुढे जाऊयात आपण. मेल्यानंतर जो जीव आहे किंवा आत्मा आहे, मरणापासून सुरू करूयात आपण. मरताना कधी बघितलंय कुणाला? बघितलंय? हा. मरताना जर त्या जीवाला तुम्ही बघितलं तर तो तडफडत असतो. हा. जे तडफडत नाही ते का तडफडत नाहीत हे पण सांगतो मी. पण बऱ्यापैकी लोकांना त्रास होतो. का होतो? कारण या शरीराला आपण आसक्त आहे. तुम्ही जो पण विचार करताय ना तो शरीराबद्दलचा आहे. ठीक आहे. 10 तोळे सोनं कुणाला पाहिजे? शरीराला. कपडे कुणाला पाहिजे? आत्मा सांगतोय का 10 तोळे पाहिजे? आत्मा सांगतोय हरिनाम पाहिजे, जे घेत नाहीये तुम्ही, है ना? म्हणजे हे जे पण काय करताय हे सगळं तुम्ही या शरीरासाठी करताय, जे संपणार आहे एक दिवस. मग या शरीराचे जे लिमिट आहे सुख किंवा दुःख भोगण्याचं, हे एका लेवल पर्यंत आहे. म्हणजे एक्स्ट्रीम दुःख तुम्ही नाही भोगू शकत ह्या शरीरामध्ये. समजा एखाद्याला कंटिन्यू तुम्ही चाकू घुसत राहिलात, ठीक आहे, तर एका वेळेपर्यंत तो त्याला त्रास होईल, दुःख होईल. त्यानंतर काय होणार? तो मरणार. म्हणजे तो आत्मा त्या शरीरातून निघून जाणार. दुःख, सुख पण तसंच आहे. एकदम जास्त सुख आलं तरी पण आपल्याला सहन होत नाही. गुलाबजाम आवडत असेल तर 10 किलो गुलाबजाम एकदम आणून द्या, आपण नाही खाऊ शकत. कारण ह्या शरीराचे काही बंधन आहेत. ह्या शरीराला सुख, दुःख, आनंद हे सगळं जे आहे ना एका लिमिट पर्यंतच तुम्हाला मिळतं किंवा ते एन्जॉय करता येतं किंवा त्याचा त्रास होतो. पण मृत्यूनंतरच्या ज्या यातना आहेत त्या खूप जास्त भयावह आहेत, खूप जास्त कठीण आहेत, खूप जास्त त्रासदायक आहेत. कुणासाठी? जे लोक वाईट वागलेले आहेत, ज्यांनी पापमय कृत्य केलेली आहेत, त्या सगळ्यांसाठी मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे खूप भयानक आणि त्रासदायक आहे. त्या लोकांना ते त्रास देण्यासाठी भगवंत एक अरेंजमेंट करतात ज्याला म्हणतात यातना देह. यातना म्हणजे कष्ट, त्रास, है ना? मग त्या देहाचंच नाव आहे यातना देह. एक आहे तुम्हाला सांगितलं आहे मी, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर. ठीक आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा. स्थूल शरीर म्हणजे हे जे दिसतंय आपल्याला पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर, याला म्हणतात स्थूल शरीर. मग हे जे सूक्ष्म शरीर आहे हे मृत्यूनंतर हे शरीर सोडून देतं. आम्ही सांगत होतो की त्रास कुणाला होतो मृत्यूच्या वेळी? जे लोक या शरीराला आसक्त आहेत त्या लोकांना मृत्यूच्या समयी त्रास होतो. कारण आत्मा सोडत नाही शरीराला, एवढी जास्त अटॅचमेंट असते ना की त्याला त्रास होतो. पण जे भक्त असतात, ज्यांनी भगवंतांची भक्ती केलेली आहे, ज्यांनी भगवंतांची शरणागती स्वीकारलेली आहे, त्यांच्यासाठी मृत्यू हा आनंद आहे, है ना? कारण ह्या शरीरातून बाहेर पडल्यानंतर ते कुठे जाणार आहेत? भगवत धामात जाणार, भगवंतांची सेवा करायला. तर त्यांना आसक्ती नसते, भक्तांना त्यांच्या शरीराची आसक्ती नसते, त्यामुळे त्यांना त्रास होत नाही. पण जे पापी लोक आहेत, जे वाईट लोक आहेत, जे शरीरावर आसक्त लोक आहेत, त्या सगळ्यांना मृत्यूच्या समयी त्रास होतो. आपण बघतो मलमूत्र त्याग करतात लोक. का? कारण त्रास होतो, आत्मा सोडत नाही शरीराला. बरं, ते पण झालं, आत्मा शरीरातून बाहेर निघाला. पुढं काय? संपत नाही ना सगळं, मी सांगितलं. काय होतं? तो जो आत्मा आहे, मन, बुद्धी, अहंकार आहे, त्यांना हे स्थूल शरीर सोडून एक प्रकारचं दुसरं शरीर त्याला म्हटलं जातं यातना देह. लक्षात ठेवा.
दिला जातो. तो कधी बनतो? कुणीतरी मेलंय तर आपल्याकडे म्हणतात बघा की मेलेला आत्मा इथंच फिरतोय, जास्त रडू नका. ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? म्हणजे मेल्यानंतर आत्मा लगेच यमपुरीला प्रवास चालू नाही करत. तो काही दिवस इथंच असतो तुमच्या सगळ्यांसोबत. फक्त त्याच्याकडे आता स्थूल शरीर नसते, तो सगळ्यांना बघतोय. म्हणजे एखादी आई मेली असेल तर ती बघते, तिचा पती रडतोय, तिचा मुलगा रडतोय, है ना. पण ती काही करू शकत नाही, कारण स्थूल शरीर नाहीये. पण मन बुद्धी अहंकार असल्यामुळे भावना आहे. त्याला म्हटलं जातं प्रेत. आपण म्हणतो ना प्रेत म्हणजे आपण ऐकलेलं आहे की भूत पिशाच वगैरे. भूत पिशाच वेगळे आणि प्रेत योनी वेगळी. तर ते 13 दिवस तो आत्मा प्रेत योनीमध्ये राहतो. 13 दिवसानंतर 11वं आणि 13वं जे करतो ना आपण, तर त्या 13व्या दिवसापर्यंत तो यातना देह जो आहे ना तो पूर्णपणे बनतो. ठीक आहे. आज जर समजा कोणी मेलंय तर प्रत्येक दिवशी त्याचा एक एक पार्ट यातना देहाचा बनत जातो. 13 दिवशी आपण एक श्राद्ध करतो ना. हा, आता सगळं तिसऱ्या दिवशीच करतात, पण त्या तिसऱ्या दिवशी सगळं एकदम ब्राह्मण करतात. ते अखंड 13 दिवसांचं क्रियाकर्म असतात. त्या दिवशी पिंडदान, तर्पण, है ना, बाकीच्या गोष्टी सगळ्याच केल्या जातात. तर ते त्यांचं चालत आलेलं आहे. पण जे शास्त्रांमध्ये वर्णित आहे की 13व्या दिवसापर्यंत यातना देहाला वेळ लागतो ते बनायला. पहिल्या दिवशी काय बनतं सर, म्हणजे हे डोकं पहिल्या दिवशी बनतं. आता असं गृहीत धरून चला की आज कुणाचा तरी मृत्यू झालाय, उद्या त्याचं काय बनणार? यातना शरीराचं किंवा यातना देहाचं डोकं बनणार. दुसऱ्या दिवशी खांदे, तिसऱ्या दिवशी हृदय, चौथ्या दिवशी पाठ, 5व्या दिवशी नाभी म्हणजे बेंबी. ठीक आहे. 6व्या दिवशी हा, 7व्या दिवशी जनेंद्रिय, 8व्या दिवशी मांड्या, 9व्या दिवशी गुडघे, 10व्या दिवशी शुद्धी म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची चेतना. आणि 11 आणि 13व्या दिवशी आपण जे करतो ना ब्राह्मण भोज, आपण आपल्या लोकांना बोलवून काय करतो? हा, आपल्याकडे गोड खायला घालतो म्हणतात. तर 13व्या दिवशीपर्यंत तो यातना देह पूर्णपणे बनतो. 11व्या दिवशी तो पूर्णपणे बनतो. 13व्या दिवसानंतर त्याचा प्रवास यमपुरीसाठी सुरू होतो. हा झालं ना. 11व्या दिवशी तो पूर्ण कंप्लीट होतो. 13व्या दिवशी आपण ब्राह्मण भोज घालतो. आणि त्यानंतर काय होतं ते आता ऐकूयात. बघा, प्रॅक्टिकली आपल्याला इमॅजिन झालं पाहिजे जे मी सांगतोय ते. मेल्यानंतर 11 दिवसामध्ये यातनादेह बनलाय. यातनादेह कशाला दिला जातो? इथून जी यमपुरीपर्यंतची यात्रा आहे ती यात्रा करण्यासाठी आणि यमपुरीमध्ये जी शिक्षा ठरणार आहे ती शिक्षा स्वीकारण्यासाठी किंवा देण्यासाठी यातना शरीराची निर्मिती भगवंतांद्वारे केली जाते. यातना देहाची यात्रा. त्याला अजून एक नाव आहे त्या यातना शरीराला, अतिवाहक. अतिवाहक म्हणजे जो वाहून घेऊन जातोय. ठीक आहे. अतिवाहक म्हणजे यातना देहाचा एका दिवसाचा जो प्रवास आहे तो 240 योजनांचा आहे. 240 योजन. आणि तो कंप्लीट 348 दिवस म्हणजे साधारणतः 1 वर्ष लागतं. मेल्यानंतर यमपुरीपर्यंतचा जो प्रवास आहे तो 1 वर्षांचा आहे. ठीक आहे. तो जो अवधी आहे तो 1 वर्षांचा आहे आपल्यासाठी. म्हणून आपण पहिल्या 11व्या दिवसा किंवा 13व्या दिवसापर्यंत पहिलं श्राद्ध घालतो. त्यानंतर 18व्या दिवशी पण एक गोड खायला घालतो आपण. आणि त्यानंतर मासिक श्राद्ध करतो, है ना. 1 वर्ष मासिक श्राद्ध करतो. तर ते कशासाठी करतो किंवा का करतो हे सांगणार आहे मी तुम्हाला आता. तर हे टोटल अंतर किती आहे? 86,000 योजन म्हणजे साधारण 10,32,000 किलोमीटर. 10,32,000 किलोमीटर चालवत घेऊन गेलं जातं त्या यातना शरीराला. योजनांमध्ये 86,000 योजन. मग आपण इथून 2 किलोमीटर चाललं तरी गुडघे दुखायला लागले. माझ्या अंदाजे 1.5 महिलांचा एक योजना असतो. 1.5 महिलांचा एक योजना असतो. मला कन्फर्म माहित नाहीये पण किलोमीटर मध्ये सांगितलं टोटल 10,32,000 किलोमीटर इथून यमपुरीपर्यंतचा प्रवास आहे. ह्याच्यामध्ये बरेच टप्पे येतात.
अंधतम म्हणजे जिथं अंधार आहे तिथून आपल्याला जावं लागतं. त्यानंतर ताम्रमय म्हणजे तापलेला तांबा असतो ना, त्या तापलेल्या तांब्यावरून चालावं लागतं. आणि तिथं काही मयादया नाही बरं का, यमदूत इथूनच मार्ग घेऊन जातात. पहिली गोष्ट ही. त्यानंतर वैतरणी नदी आहे. वैतरणी नदीचा उल्लेख तर शास्त्रांमध्ये एवढा भयावह आहे की तुम्ही ऐकलं तर तुम्हाला काटे येतील अंगावर. वैतरणी नदी म्हणजे जी पू, रक्त, मांस, मदिरा ह्या सगळ्यांनी बनलेली आहे आणि त्याच्यामधून पण त्या जीवाला नेलं जातं. त्यानंतर एक मार्ग आहे दारुण मार्ग. दारुण मार्ग म्हणजे कृमिकीटक पूर्णपणे खाऊन टाकतात. आपल्याला डास चावला तर आपण तासभर त्याला चोळत बसतोय, पण त्या मार्गावरून त्या जीवाला कृमिकीटकांद्वारे चावलं म्हणजे मुद्दाम चावलं जातं आणि त्याचा त्रास होतो. मग त्याच्यामध्ये साप पण येतात बरं का. तर आणि यातना देहाची एक विशिष्टता आहे की त्याला मृत्यू नाहीये. तुमच्या ह्या शरीराला मृत्यू आहे, एका लिमिट नंतर तुम्ही मरणार आहे. समजा तुम्ही सांगितलं कंटिन्यू तुम्हाला चाकू घुसत राहिलं कोणी तर तासापर्यंत तुम्ही मरून जाणार आहे. पण ही आत्मा शरीर मरतच नाही. ही आत्मा शरीराची निर्मितीच ह्यासाठी केलेली की तुम्हाला त्रास द्यायचा आहे आणि तो त्रास असा असा आहे. त्यानंतर मी सांगितलं वैतरणी नदी आहे. त्यानंतर यमपुरीच्या 16 पुरी आहेत, 16 नगर आहेत. त्या 16 नगरांमधून त्या जीवाला जावं लागतं. त्याची नावं पण आहेत याम्यपूर, सौरीपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्ररपूर, विचित्र भवन, ब्रह्मापद, दुःखदपूर, नाना क्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षण, शीताढ्य, बहुभीतीपूर. ठीक आहे. तर ह्या 16 नगरांमधून त्या जीवाला नेलं जातं, मग तो यमपुरीमध्ये पोहोचतो. ठीक आहे. या 16 नगरांचं पण वर्णन मी सांगणार आहे तुम्हाला. त्यानंतर यमपुरीमध्ये एक म्हणजे 12 महिन्यानंतर, एका वर्षानंतर तो पोहोचतो, ज्याचा यमलोक जे आहे ते 330 मैल त्याचा आकार आहे, व्यास आहे. ठीक आहे. आणि तिथले द्वारपाल जे आहेत त्यांचं नाव आहे श्रवण आणि श्रवणी. श्रवण आणि श्रवणी म्हणजे ऐकणारी आणि ऐकणारा. का? कारण ते श्रवण श्रवणी जे आहेत ना, तुम्ही जे वर्क केलेलं आहे ना पूर्ण आयुष्यामध्ये, ते तुम्हाला ऐकून दाखवतात. तुमचं प्रत्येक पाप तुम्हाला ऐकून दाखवलं जातं. तिथं मोठा प्रोजेक्टर आहे यमपुरीमध्ये. ठीक आहे. त्याच्यावर चित्रगुप्त दाखवतात तुमचा सगळा सिनेमा. आणि त्यावेळी विचार करतो उगीच खाल्लं, ते खायला नाही पाहिजे होतं है ना, किंवा उगीच मी हे केलं, करायला नाही पाहिजे होतं. पण त्यावेळी तुमच्याकडे काय नाहीये, वेळ नाहीये. आत्ता वेळ आहे, अजून पण सुधरू शकताय. पण ज्यावेळी चित्रगुप्त तुमचा सिनेमा दाखवाल ना, त्यावेळी फक्त पश्चाताप करायचा आहे. आणि तो पश्चाताप त्या 16 पुरींमध्ये वेगवेगळा होतो. मी सांगणार आहे त्या 16 पुरींचं पण वर्णन सांगणार आहे. तर ऐकायला एवढं भयावह वाटतंय, मी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण मी सांगू शकत नाहीये, पण ते खूप जास्त भयावह आहे. ठीक आहे. यमपुरी पर्यंतचा प्रवास 1 वर्षांचा आहे. कंटिन्यू 1 वर्ष चालत राहायचं आहे. 10 लाख किलोमीटर, 10.5 लाख किलोमीटर चालायचं आहे. विचार करा, विटा लेंगरे अंतर किती आहे? 13. चालून बघा कधी तर 13 किलोमीटर चाला. पाप आणि पुण्य दोन्ही पण सांगतात. हा, सगळं सांगतात. पाप आणि पुण्य कसं काम करतं हे पण सांगणार आहे मी. ठीक आहे. तर हे सगळं झालं यमपुरी पर्यंतचा प्रवास. तर मग पितृलोक काय आहे? पितृलोक म्हणजे एक प्रकारचा वेटिंग एरिया आहे. आता आपण सगळे वृंदावनला जाणार आहे. ठीक आहे. स्टेशनवरची ट्रेन समजा थोडीशी लेट झाली तर स्टेशनवर एक असतो वेटिंग एरिया, बघितलाय का? हा, तुमची ट्रेन येईपर्यंत तुम्ही त्या वेटिंग एरियामध्ये बसू शकता. ती ट्रेन कुठली आहे? तुमच्या पुढच्या जन्मांची किंवा तुमच्या पुढच्या गतींची. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही त्या वेटिंग एरियामध्ये थांबायचं आहे आणि त्याला म्हटलं जातं पितृलोक. आणि त्या पितृलोकाचा कालावधी कुणालाही माहित नाहीये की किती वेळ तुम्हाला थांबावं लागेल. एखादी ट्रेन जर लेट झाली तर ती 15 मिनिटं पण लेट होते, कधी कधी 5 तास होते, कधी कधी 12 तास पण लेट होते. ठीक आहे. तर 12 तास आपण वेटिंग एरियामध्ये थांबायचं आहे. 12 तास थांबू शकत नाही, पण हा जो पिरियड आहे हा कुणाकुणाचा हजारो वर्षांचा असतो. त्याच्यावर एक कथा आठवते मला. शांतिदूत बनून प्रभू रामचंद्रांनी अंगदांना पाठवलेलं ना, अंगदांना पाठवलेलं होतं. 12 वर्षाचा 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 12
आणि अंगद ज्यावेळी लंकेमध्ये जातात, ठीक आहे, तर त्यावेळी सगळे लंकावासी घाबरतात, कारण त्याच्या आधी पण वानर येऊन गेलेला असतो 1 वर्ष आधी. कोण? हा, मारुती किंवा हनुमान. त्यांनी काय केलेलं असतं, पूर्ण लंका जाळून टाकलेली असते. पण ज्यावेळी हनुमान नंतर अंगद ज्यावेळी लंकेमध्ये जातात, त्यावेळी सगळे लंकावासी भीतात, घाबरतात आणि त्यांना लगेच रावणापर्यंत नेऊन पोहोचवतात. पण अंगद गेलेले कशासाठी असतात? शांतीदूत, म्हणजे एक शेवटचा शांती प्रस्ताव घेऊन गेलेले असतात. त्यावेळी रावण उपहासात्मक त्यांना विचारतो की तुझे वडील कुठे आहेत किंवा ते कसे आहेत, ठीक आहे. त्यावेळी अंगद त्यांना म्हणतात की थोड्या दिवसांनी तुम्हाला पण तिथंच जायचंय. त्यावेळी तुम्ही स्वतःच त्यांना विचारा की कसे आहात. मग ते जे थांबण्याचं ठिकाण आहे ना, ते म्हणजे असतं पितृलोक. की तुमचा पुढची गती, पुढचा जन्म ठरत नाही तोपर्यंतचा जो वेटिंग एरिया आहे तो असतो पितृलोक, जिथं आपली पितर पूर्वज वेटिंग मध्ये आहेत. त्यांच्यासाठी आपण जे करतो त्याला म्हटलं जातं श्राद्ध तर्पण. श्राद्ध म्हणजे श्रद्धा ठेवून करण्याचा विधी. जोपर्यंत तुमची श्रद्धा नाहीये तोपर्यंत श्राद्ध पूर्ण किंवा सफळ होत नाही. श्राद्ध म्हणजे श्रद्धा ठेवून करण्याचा विधी, ठीक आहे. श्राद्ध म्हणजे आपण जे करतो मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध. महाळ म्हणजे 1 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, साधारणतः 3 वर्षानंतर आपण प्रत्येक वर्षी करत नाही श्राद्ध. त्यानंतर आपण महाळाचा महिना करतो. महाळाचा महिना म्हणजे जेवढे पण तुमचे पितर आहेत त्या सगळ्यांना एकत्रितच तुम्ही महाळ, तुमचा प्रत्येकाचा ठरलेला दिवस असतो महाळाचा, माहिती आहे ना. त्या दिवशी तुम्ही त्या तिथीला सगळ्यांनाच एकत्र ते खाऊ पिऊ देतात. ते का दिलं जातं ह्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे आता, ठीक आहे. तर महाळ आणि श्राद्धामध्ये हा फरक आहे. श्राद्ध मासिक, वार्षिक, 3 वार्षिक, म्हणजे 3 वर्षापर्यंत असतं, त्यानंतर महाळ होतो. म्हणजे आपण जे पितृ पंधरवड्यामध्ये करतो ते. असं काहीच नाहीये. शास्त्रांमध्ये असं वर्णन आहे की पितृ म्हणजे जी पितरांना तर्पण विधी आहे, ठीक आहे. एक तर मुलांनी करायचं असतं, मुलगा नसेल तर मुलीच्या मुलांनी करायचं असतं, ठीक आहे. तो नसेल तर त्याच्या भावानी, भाऊ नसेल तर भावाच्या मुलांनी, ते नसतील तर त्या घरातल्या स्त्रियांनी केलं तरीही चालतं. पण श्राद्ध तर्पण विधी हा प्रत्येकाने करायचाच आहे. ह्यानी करायचं नाही, त्यानी करायचं नाही असं काही नसतं त्यामध्ये. लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न व्हायच्या आधी मेला तर आई वडील वारले, मुलाचं लग्न झालं नसेल तर महाळ घालायचं, श्राद्ध चालू ठेवायचं. आता प्रत्येकाचं हे त्यांनी ठरवलेल्या कल्पना आहेत, ठीक आहे. मी जे सांगतोय, जे मी ऐकलंय किंवा जे मी अध्ययन केलंय त्याच्या बेसिसवर सांगतोय. साधारणतः त्रिवार्षिक श्राद्धापर्यंत श्राद्ध घालतो आपण, त्यानंतर महाळच घालतो, ठीक आहे. तर प्रश्न उत्तरे आपण सगळ्या सेशन नंतर घेऊयात. मला माहिती आहे बरेच प्रश्न पडणार आहेत तुम्हाला, पण भरपूर कव्हर करायचं आहे. कुठपर्यंत आलतो आपण? श्राद्ध महाळाच्या आधी कुठपर्यंत आलतो? प्रवासामध्ये कुठपर्यंत आलतो? मृत्यू झाला, यातना देहाची निर्मिती झाली 11व्या दिवसापर्यंत. 13व्या नंतर 18व्या दिवसापासून तो यातना देह यमपुरीला निघाला, 1 वर्षांचा प्रवास केला. आता त्या 1 वर्षामध्ये जे 16 पुरी येतात त्यांचं वर्णन ऐकूयात, ठीक आहे. पहिल्यांदा येतं याम्यपूर, ठीक आहे. त्या याम्यपुरामध्ये 18व्या दिवशी जातो जीव, आणि तिथं पुष्पभद्रा नावाची नदी आहे, सुंदर. आणि त्याला असं वाटतं 18 दिवस चालल्यानंतर त्याला वाटतं आता जरासं थांबावं, विसावा घ्यावा, एवढी छान नदी आहे. पण ते यमदूत कोराडीने मारतात त्या याम्यपुरामध्ये, ठीक आहे. आणि त्या याम्यपुरामध्ये त्याचा छळ केला जातो. तिथून तो जातो सौरीपूर नावाच्या पुरीमध्ये. तिथं दगडाने ठेचून मारतात ते यमदूत त्या जीवाला, ठीक आहे. आणि पहिल्या महिन्याचं जे श्राद्ध असतं, जे त्याचं पूर्वज म्हणजे जे त्याची वंशावळ करते, पहिल्या महिन्याचं श्राद्ध, त्याच्यामध्ये जे जलयुक्त पिंड अर्पण करतो ना, त्याचं फळ त्यांना सौरीपूरमध्ये मिळतं. त्यानंतर येतं नागेंद्र भवन.
नागेंद्र भवनामध्ये तो जीव विचार करतो की मी गाईला कधीही गवत दिलं नाही, मी कधीही तीर्थयात्रा केली नाही. हे सगळे पश्चाताप आहेत बरं का होणारे. ठीक आहे. शास्त्रानुसार आचरण केलं नाही, वर्तन केलं नाही, शास्त्रवर्णित आचरण केलं नाही, आणि त्यामुळे त्याला त्रास दिला जातो. ते त्रासामध्ये बरेच त्रास आहेत, जसं की भाल्यानी मारणे, दगडाने मारणे, वेगवेगळ्या पशुपक्ष्यांद्वारे तुमचा लचके तोडणे, है ना. तुम्हाला कट करतात, ते सरळ सरळ कट करतात, हात कट करतात, पाय कट करतात, तुमचं मुंडकं छाटतात. यातना देहाचं मुंडकं जरी छाटलं तरी यातना देह मरत नाही, पण पीडा तीच होते. ठीक आहे. जी तुम्हाला कल्पना होतीये, सुई टोचली की 2 दिवस धरून बसतोय आपण, काय झालं सुई टोचल्या, है ना. विचार करा, कट केल्यानंतर काय पीडा होत असेल, पण तिथं मलम लावायला कोणी येणार नाही, ते यमदूत तसेच ओढत नेणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या श्राद्धा म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये तो जीव जातो गंधर्वपुरामध्ये. तिथं तो विचार करतो की मी काही सत्कर्म केलं नाही माझ्या जीवनामध्ये. चौथ्या महिन्यामध्ये शैलागम नावाच्या पुरीमध्ये तो जीव जातो, जिथं तो विचार करतो की मी कधीही दान दिलं नाही, है ना, मी कधी हिमालयामध्ये दर्शनाला गेलो नाही, मी गंगाजल कधीही पिलं नाही. ठीक आहे. गंगाजल पिणं हे पण एक चांगलं कार्य आहे, सत्कर्मामध्ये येतं, पण त्याचा पश्चाताप तो कुठं करतोय, चौथ्या महिन्यामध्ये. ठीक आहे. शैलागम नावाच्या पुरीमध्ये त्याचा पश्चाताप होतोय. त्यामध्ये चौथ्या श्राद्ध केलं की त्याला तिथं ते फळ मिळतं. काय फळ मिळतं की त्याला त्रास दिला जात नाही किंवा त्याचा त्रास कमी केला जातो. मग तिथून तो पुढे जातो क्रौंचपूर नावाच्या. क्रौंचपूर म्हणजे कावळा तुमचे लचके तोडतो. क्रौंचपूर नावाच्या पुरीमध्ये तो 5व्या श्राद्धाच्या वेळी म्हणजे 5व्या महिन्यामध्ये जातो. तिथं तो काय पश्चाताप करतो की मी कधीही साधुसंग केला नाही, मी कधीही भक्ती मार्गाचं अवलंबन केलं नाही. हा सगळा पश्चाताप मेल्यानंतर 5व्या महिन्यात होतो. ठीक आहे. तो आत्ताच झाला पाहिजे जिवंत असताना, पण मेल्यानंतर 5व्या महिनी होतो. त्यानंतर तो क्रूरपूर नावामध्ये जातो. तिथं तो विचार करतो की मी माता पित्यांचा उपदेश कधी ऐकला नाही. ठीक आहे. आणि माझ्या लेकरांना कधीही चांगला उपदेश दिला नाही, त्यामुळे काय होतंय, हा सगळा त्रास मला होतोय. त्यानंतर विचित्र भवन. ठीक आहे. तर विचित्र भवन मध्ये, विचित्र म्हणजे काय, त्या भवनाचं नावच आहे विचित्र. तिथं तो विचार काय करतो की मेलेला जीव कधीही परत येत नाही, असं मी आतापर्यंत ऐकलेलं, पण इथं हे लोक मला मेल्यानंतर पण मारतायत आणि मला त्याची पीडा होतीये. ठीक आहे. मग त्यावेळी 6व्या श्राद्धाचं म्हणजे 6वं जे मासिक श्राद्ध आहे त्याचं फळ तिथं त्याला मिळतं आणि तो पुढे जातो ब्रह्मापद नावाच्या पुरीमध्ये. ठीक आहे. त्या ब्रह्मापद मध्ये त्याला पश्चाताप होतो की मी ज्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, आयुष्य माझं व्यापन सगळं त्यांच्यासाठी केलं, ते कोणीच आता माझ्यासोबत नाही. हे यमदूत मला एवढे त्रास देत आहेत, एवढे मारपीट करतायत, है ना, मला एवढा त्रास होतोय, पण आता मी एकटाच आहे, आता माझ्यासोबत कोणीच नाहीये. याचा पश्चाताप कधी होतो, मृत्यूच्या 7व्या महिन्यानंतर. मृत्यू झाल्यावर 7व्या महिन्यात आपल्याला हे समजतं. त्यानंतर दुःखदपूर. दुःखदपुरामध्ये त्याला पश्चाताप होतो की मी कधीही तपस्या केली नाही, है ना. त्यानंतर तीर्थस्नान केलं नाही. तीर्थस्नान म्हणजे पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये जे आपण आंघोळ करतो त्याला म्हणतात तीर्थांमध्ये स्नान करणे. तर ते तीर्थस्नान केलं नाही, मी कधी दान दिलं नाही, याचा सगळ्याचा पश्चाताप तिथं होतो. त्यानंतर हे 8व्या महिन्यामध्ये. त्यानंतर नानाक्रंद. नानाक्रंदामध्ये तो विचार करतो की मी माझ्या पत्नीसोबत किती आनंदाचा किंवा सुखाचा, काम सुखाचा अनुभव घेतलेला आहे, पण आता ती पत्नी पण माझ्यासोबत नाहीये. हे यमदूत मला कुऱ्हाडीने मारतायत, भाले गुपसतायत, पण ती पत्नी पण आता माझ्यासोबत नाही. आणि त्या पत्नीचा विचार करतो तो. कितव्या महिनी, 9व्या महिनी. ठीक आहे. तिथून तो जातो सुतप्त भवनामध्ये, जिथे त्याला हल म्हणजे भाला, त्या हालानं मारला जातं. हल म्हणजे तो असा भाला ज्याला काटे असतात, त्या हालानं त्याला मारलं जातं. आणि तिथं त्याला पुत्रवियोग होतो. जेव्हा सगळ्यात जास्त पीडा होते एखाद्या वडिलांना, सगळ्यात जास्त, त्यावेळी त्याला शेवटचा आठवतात कोण, एक त्याची पत्नी, त्यानंतर त्याची मुलं बाळ. तो पुत्रवियोग त्या जीवाला 10व्या महिन्यामध्ये होतो. आणि 10व्या महिन्यामध्ये त्याची मुलं ज्यावेळी इथं 10व्या महिन्याचं श्राद्ध घालतात त्यावेळी त्याला तिथं थोडंसं त्याच्यापासून सुटका होते. त्यानंतर येतं रौद्रपूर. रौद्रपुरामध्ये तो विचार करतो की
किती त्रास होतोय माझ्या पायांना, है ना, मला चालत जावं लागतंय, मग माझ्या घरात कापसाच्या गादीवर झोपत होतो, ऐशारामात जगत होतो, आणि हे सगळं त्याला आठवतं. ठीक आहे, कधी 10व्या महिन्यामध्ये. त्यानंतर वयोवर्षण नावाच्या पुरीमध्ये कुऱ्हाडीने त्याचं डोकं फोडतात यमदूत, आणि त्यावेळी त्याला आठवतं की त्याची पत्नी तेल लावून मालिश करायची त्या डोक्याला. आणि आता काय होतंय, यमदूत त्याच्या कुऱ्हाडीने त्याच्या डोक्याचे तुकडे करतात, आणि हे ते सगळं बघतोय, आणि त्याला त्रास होतोय आणि पश्चाताप होतोय. 11व्या महिन्यानंतर 12व्या महिन्यामध्ये तो शिताड्य नावाच्या पुरीमध्ये जातो, आणि तिथे त्याची जीभ कापतात यमदूत, कारण प्रशंसा केली नाही ना कधी कुणाची, आणि सगळ्यांकडून चांगलंच ऐकायची सवय लागली. ती मला अशी म्हणली वे, थांब तिला बघते. ठीक आहे, हे त्याच जिभेने बोललाय तुम्ही, ज्या जिभेने तुम्हाला स्वतःची प्रशंसा ऐकून घेण्याची सवय आहे. तर तुमची जीभ पण कापली जाते. आणि विभूतीपुरामध्ये म्हणजे 12व्या श्राद्ध, म्हणजे वार्षिक श्राद्ध ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी विभूतीपुरामध्ये असतो, त्यावेळी त्या जीवाला सगळ्याचा वियोग होतो, आणि सगळ्यात जास्त वाईट वाटतं, पश्चाताप होतो की मी किती मूर्ख आहे, मी एवढं पापमय कृत्य केलं, आणि ज्यांच्यासाठी हे सगळं मी करत राहिलो ते आत्ता माझ्यासोबत कुणीच नाहीत, ना बायको आहे, ना मुलं आहेत, ना माझे आप्तिष्ट आहेत, ना स्वजन आहेत, हे कुणीच नाहीये. आता मी एकटाच आहे, आणि एकटाच मार खातोय, है ना. जीभ पण कापून टाकतायत हे यमदूत. हे कधी होतं? 1 वर्षानंतर. आणि 1 वर्षानंतर त्याला यमपुरीमध्ये उभा केलं जातं. त्या यमपुरीमध्ये त्याच्या सगळ्या पापांचा, पुण्याचा, सगळ्याचा गोळाबेरीज होते. त्याला त्याचा पिक्चर दाखवला जातो मस्तपैकी, बघ तू हे 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 केलंस. मग तिथं आठवल चुकून, प्रभूजी सांगत होते जप करा, प्रभूजी सांगत होते नॉनव्हेज खाऊ नका, प्रभूजी सांगत होते चांगलं कर्म करा, प्रभूजी सांगत होते मंदिरला या, दान धर्म करा, है ना, वृंदावनला, जगन्नाथपुरीला, मायापूरला जावा. पण फक्त पश्चाताप करू शकतो. प्रभुपादांना एका रिपोर्टरनी विचारलेलं की प्रभुपाद, तुमचे हे सगळे जे फॉलोअर आहेत, म्हणजे हे तुमचे जे इस्कॉनचे भक्त आहेत, काय तुमचं जीवन आहे? तुम्ही नॉनव्हेज खात नाही, है ना, कांदा लसूण खात नाही, कशाचा आनंद घेत नाही, सगळ्याचा त्याग केलेला आहे, जीवन तर एकदाच मिळतंय, है ना, त्याच्यात पण एवढं सगळं तुम्ही पाळत बसलाय, जगायचं कधी? तर प्रभुपाद त्यांना म्हणाले, कधी तर मंदिरला येऊन बघा. जे जे तुम्ही इमॅजिन केलं नसेल ना, त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगल्या पद्धतीचं सात्विक जीवन आम्ही जेवतो, आणि जेवढे उत्सव तुम्ही विचार नाही करत त्याच्यापेक्षा जास्त उत्सव आम्ही साजरे करतो. आता तुम्ही मंदिर आल्यापासून तुम्हाला वाटते हा प्रत्येक महिन्यामध्ये एक उत्सव आहे ना, काही नाही तर आपण 1 दिवसाच्या यात्रेवर जातोय, कधी पंढरपूर, कधी आरवडे, है ना. म्हणजे काय, त्या बाकीच्या लोकांपेक्षा जास्त आनंद घेतोय आपण आपल्या जीवनाचा, फक्त चांगल्या पद्धतीनं. कुठेतरी रोडवर दारू घेऊन पडण्याला आनंद घेणं म्हणत नाही. त्यानंतर प्रभुपादांनी त्या रिपोर्टरला प्रश्न विचारला, ठीक आहे, आम्ही या सगळ्याचा त्याग केला, भगवंतांना शरणागत झालो, ठीक आहे, आणि आमचं जीवन आम्ही तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं जगलो. आता मला सांगा, मेल्यानंतर तुम्हाला समजलं की कृष्ण आहेत, ठीक आहे, आम्ही जे सांगतोय स्वर्ग नरक हे सगळं आहे, तुम्हाला असं त्रास होणार आहे, हे मेल्यानंतर तुम्हाला कळालं, तुम्ही काय कराल? काहीच नाही करू शकत, फक्त पश्चाताप करू शकतो आणि यमदूतांचा मार खाऊ शकतो. आता आपल्याकडे वेळ आहे की आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे, आपल्याला वाटत असतं की मृत्यूनंतर संपतोय, तर तो संपत नाहीये. एवढं सगळं वाढून ठेवलंय आपल्या समोर, आणि ह्या सगळ्यातून जर वाचायचं असेल तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याचा जप केलात, भगवंतांना शरण गेलात, तर हे सगळं जे मी आता तुम्हाला ऐकवलं, हा सगळा त्रास तुम्हाला होणार नाही. काय होईल? तुकाराम महाराजांसारखं विष्णुदेव येतील तुम्हाला न्यायला. कधी येतील? रविवार आहे प्रभूजी, आज येऊ शकत नाही मंदिरला, जरा खाल्लंय हो. त्यावेळी तुम्हाला विष्णुदेव ते न्यायला येणार, यमदूत इथूनच मारत नाही त्यात. काही लोकांना आपण मरताना बघितल्यानंतर ते भिलेले असतात, का माहितीये का? कारण त्यांना यमदूत दिसतात, आणि ते एवढे भयावह आहेत ना की ते बघूनच मलमूत्राचा त्याग करतो तो जीव इथंच. मग ते बघून एवढा भीती वाटते, तर ते मारायला लागल्या कसे मारत असतील? आणि मार खाणार आपल्या यातना शरीर तर मरत पण नाही, ते दिलंच त्यासाठी आहे की फक्त हा सगळा त्रास तुम्हाला दिला जावा.
आता हे सगळं ऐकल्यानंतर विचार करणार तुम्ही ही काय प्रभूजी सांगायला लागले, टाइमपास करायला लागले. कोणी बघितलं एवढं सगळं? आमची सासूबाई म्हणताना राम आले कपाटावर बसले बसायला द्या 15 मिनिटात काढले. तर मरताना भगवंतांचं स्मरण होणं हे त्याचं इंडिकेशन आहे की तुम्ही आयुष्यभर भगवंतांची भक्ती केलेली आहे. मरताना तीच गोष्ट आठवते जी आयुष्यभर केलेली आहे. हे 16 माळा जप कशासाठी करायचं आहे? टाइमपास? हे आयुष्यभर जर केलं ना तर मरताना कृष्ण आठवतील. नाहीतर काय आठवलं माहितीये का? ती वय तिला दाखवते की ती होय म्हणली बघा टिटवी. मरताना जर ते आठवलं ना तर मग तुम्ही समजायचं की तुमची अधोगती आहे. कुणाला कुत्रा आठवते? आयुष्यभर कुत्र्यासोबत राहिलेलं असते ते. मरताना कुत्रा आठवते, पुढच्या जन्मात कुत्रच होते. भगवंत सांगतात की तुम्ही मरताना जे पण काही चिंतन कराल पुढची योनी तुमची त्याच्यावर डिपेंड आहे. मरताना तुम्ही जे पण काही विचार कराल, ठीक आहे, त्याच्यानुसार तुमची पुढची योनी ठरलेली आहे. माझा तुम्ही विचार कराल की भगवंत आठवलेच नाहीत तर, आयुष्यभर भक्ती केलेली भगवंत नाही आठवले तर भगवंत सांगतात की जर तुम्ही मला नाही आठवलं ना त्यावेळी मी तुम्हाला आठवेन. पण आयुष्यभर भगवंतांची भक्ती केली पाहिजे, मंदिरला आलं पाहिजे. नॉनव्हेज खाऊन घरात बसून भगवंत आठवणार नाही, त्यावेळी आठवल की तांबडा पांढरा. मग पुढच्या जन्मात बोकड व्हायचं आणि जन्मात तुम्ही खाल्लंय ते तुम्हाला खातील. काय म्हणलं? जैसी टरणी वैसी भरणी, है ना? तर त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. एवढं सोपं नाहीये. जेवढं सोपं आणि जेवढं हलक्यात तुम्ही घेताय एवढं सगळं सोपं नाहीये. जर तुम्ही ह्या गोष्टीवर मान्यता देत असाल की आत्मा आहे, आत्मा पुनर्जन्म होतो, माणूस मेल्यानंतर पण तो पुन्हा जन्माला येतो, म्हणजे आत्मा आहे तो कुठेतरी प्रवास करतोय आणि हे सगळं जे सांगतोय मी हे मला वेळ नाही किंवा तुम्हाला वेळ नाही म्हणून सोनपरीची कांडी फिरवल्यासारखं जादूची काही कहाणी सांगत नाहीये. शास्त्रांमध्ये जे वर्णित आहे ते शब्द प्रमाण सांगतोय. हे सगळं आहे. प्रभुपाद तेच म्हणाले की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला समजलं की कृष्ण आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, तर काय कराल? आपल्यासोबत असं होऊ नये म्हणून आत्तापासूनच हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे सगळं झालं काय? मृत्यू नंतरचा प्रवास यमपुरीपर्यंतचा. ठीक आहे. तर हा यमपुरीचा प्रवास होतो. त्यानंतर पुण्याची आणि पापाची जी असेल ती गोळाबेरीज होते. त्यानंतर तुमची ट्रेन ठरते. ट्रेन म्हणजे आता हे काय होणार आहे? त्याला सिंह बनवायचं आहे, कुत्रा बनवायचा आहे, मांजर बनवायचं आहे, गटरची आळी बनवायची आहे. आळीसारखं, कुत्र्यासारखं, मांजरासारखं जर आयुष्य जर जगला तर पुढच्या जन्मात 100% पशुवत जीवन जर जगला तर पुढच्या जन्मात पशुच बनणार आहे तुम्ही. दुसरं काय अपेक्षा पण करू नका. ठीक आहे. आपली जर विचारसरणी त्या गटरीतल्या आळीसारखी असेल ना, त्या गटरीतल्या आळीतलं विश्व काय असतं माहितीये का? माझी पत्नी, माझी मुलं, माझं घर. कुठं आहे? घाणीत. गोवातला किडा. बोलायचं नसतं. ठीक आहे. तो पण त्याच्या विश्वामध्ये आनंदी आहे, सुखी आहे. त्याची पण पत्नी आहे, त्याची पण मुलं बाळ आहेत. आपण बघताना म्हणतोय अरे घाणीतला किडा आहे. पण तशी विचारसरणी जर आपली असेल ना, पुढच्या जन्मामध्ये आपण पण तेच होणार आहे. सो त्या पापांची पुण्याची गणना होते, तुमची योनी ठरते आणि काही वेळापुरतं तुम्हाला एक वेटिंग पिरियड दिला जातो, ज्याला म्हटलं जातं पितृलोक. आता आपली पितरं ह्या पितृलोकामध्ये असतात. ठीक आहे. बामणाकडे गेल्यावर बामण पहिला सांगतो पितृदोष आहे. 99% लोकांना पितृदोष आहे. काय माहित आहे का? कारण आपण श्राद्ध, तर्पण या गोष्टी करत नाही आणि त्यामुळं तुमची पित्र तुमच्यावर नाराज होतात. नाशिकला करते ती करणे योग्य आहे काय? त्या ठिकाणांना काहीतरी भगवंतांनी एक विशेष महत्व दिलंय. जसं आपल्या इथं नरसोबाच्या वाडीला आपण शांतीचं वगैरे गोष्टी करतो. ठीक आहे. गयेला जाऊन, काशीला जाऊन तर्पण विधी केलं जातं. नाशिक पण तसंच आहे. महत्वाचं हे नाही की गयेला जाऊनच करा, महत्वाचं हे आहे की इथं श्रद्धापूर्वक करा, श्राद्ध करा. आणि ते कधी करायचं? पितृपक्षामध्ये. आता तुम्ही विचार कराल की इथं प्रभूजी आपण हे सगळं करायचं येण्यासारखं काम, त्यांना तिथं मिळेल का? तर मिळणार. तुमचा मुलगा हर्षू कुठे आहे आता? पुण्यात.
आहे ना पुण्यात? हर्षला समजा आता 10,000 रुपये पाहिजेत अर्जंट, काय करणार? मोबाईलवरून पाठवलं. मिळाले? नेऊन द्यायला गेलता पण मिळाले? सेम गोष्ट आहे की इथं तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने तुमच्या पितरांसाठी तर्पण विधी किंवा श्राद्ध कर्म केलं तर ते तुमच्या पितरांपर्यंत जातं. कसं जातं? सूर्यदेव, वरुण देव आणि पितृलोकाचे जे देवता आहेत, अयर्मा नाव आहे त्यांचं जे वाहन आहे कावळा, ठीक आहे? तर तो कावळा आपण म्हणतो ना, कावळ्यानं खाल्लं की पितरांना पोहोचतं. का? कारण तो कावळा त्या पितृलोकाचे जे देवता आहेत त्यांचं वाहन आहे. कावळ्यानं जरी नाही खाल्लं तरी सूर्यप्रकाश आहे, आबाळ आले रोजी, सूर्यप्रकाशाचा जरी वरुण देव आहेत, वार आहे, हवा, ह्यांच्याद्वारे ती गोष्ट तुमच्या पितरांपर्यंत पोहोचवली जाते. जसं इथं मोबाईलवरून पाठवलेले पैसे तुमच्या मुलापर्यंत पोहोचतायत, ठीक आहे? सेम गोष्ट पितृपक्षामध्ये आपण करतो. कावळा नाही आला तर मग वाईट वाटून घ्यायचं नाही. कावळा नाही आला तर वाईट वाटून घ्यायचं नाही. कुठल्या पक्षाने खाल्लं तरी चालेल. त्याच्यामध्ये पण आहे की कावळा, कुत्रा आणि गाई ह्या तिन्हींना तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने काय केलं पाहिजे? खायला घातलं पाहिजे. बाकीचं नैवेद्य कावळ्यात नाही शिवलं तरी म्हणजे हा ठीक आहे, पण गाईला जरी खायला घातलं तरी गाईमध्ये सगळ्या देवी देवतांचा वास आहे, ते पण तुमच्या पितरांपर्यंत पोहोचण्याची शक्ती ठेवते. कुत्रा पण पोहोचवतो, पण तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. एखाद्याची गाय पण खात नाही. ते काय असते गाय गोठून जाते निवडावर, खरं खात नाही. कुत्र्याला घाला. आणि हे सगळं करून जर नाही होत आहे ना तर काय करायचं हे मी सांगतो आता. तर श्राद्ध कर्म हे कर्मकांड ऍक्च्युली कलियुगामध्ये करायचे असतील तर ती पूर्ण व्यवस्थित पद्धतीनं केली पाहिजेत. होतात का? आपल्याकडे भावनाच मटणं घालत का? तर मला कमजोरी वाटते आणि माझ्या डॉक्टरनं सांगितले, मग जो मटण खातोय तो मंत्रोच्चारण करेल का? म्हणजे काय आहे की कर्मकांड विधीमध्ये त्रुटी राहते, ठीक आहे? तर ही त्रुटी भरून कधी निघते माहित आहे? ज्यावेळी तुम्ही भगवंतांना शरणागत आहात आणि भगवंतांना सेंटर ठेवून तुमच्या पितरांसाठी काहीतरी देत आहात, त्यावेळी भगवंत त्याची जबाबदारी घेतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्या महामंत्राचं उच्चारण तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण करून केलं ना तर तुमच्या पितरांना तिथं त्या पद्धतीमध्ये त्याचं फळ मिळतं. भारतातून पाठवलेल्या रुपीज मध्ये पैसे अमेरिकेत जर तुमचा मुलगा असेल तर त्याला डॉलरमध्ये कन्वर्ट होऊन मिळतात ना. सेम गोष्ट आहे, तुम्ही इथं तुमच्या पितरांना घायला घातलेली गोष्ट त्यांना तिथं ज्या पण पद्धतीनं पाहिजे आहे त्या पद्धतीमध्ये मिळते. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायचं राहिलं माझं, आपण वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं दान करतो आहे ना. चप्पल, छत्री, त्यानंतर काळे तीळ, तूप, गूळ, धान्य आहे ना, सोनं, चांदी, त्यानंतर मीठ. का बरं? कारण ज्यावेळी ते यमपुरीचा जो प्रवास असतो, ज्यावेळी तापलेल्या तांब्यावरून चालायला लागतं ना त्यावेळी त्या जीवाला चप्पलीची गरज असते. आणि ज्यावेळी तुम्ही इथं चप्पल दान करता त्यावेळी त्याला तिथं चप्पल मिळते, ठीक आहे? ज्यावेळी पुढे गेल्यानंतर त्या पुढच्या पुरींमध्ये ज्यावेळी त्याला ऊन लागतं आणि त्याच्यातून चालवत गेलं जातं ना त्यावेळी त्याला त्या तुमच्या पितरांना छत्रीची गरज लागते. म्हणून त्या श्राद्ध, मासिक श्राद्धामध्ये ती गोष्ट आपण दान करतो. ती छत्री तुम्ही इथं दान केली की तुमच्या पितरांना तिथं मिळते, ठीक आहे? आता तुम्ही म्हणाल की नाही प्रभूजी आमची पितरं तर पितृलोकात नसतीलच, ठीक आहे? ते कुठल्या ना कुठल्या योनीमध्ये त्यांचं जीवन यापन करत असतील, तरी पण तुम्ही श्राद्धविधी केला पाहिजे. समजा तुमच्या एखाद्या पितरांना सिंहाची योनी मिळालेली आहे एक्झाम्पल, तर तो सिंह बऱ्याच दिवसापासून भुकेलेला असेल ना आणि त्या पितरांच्यासाठी तुम्ही जर इथं तर्पणविधी केला, श्राद्ध केलं, म्हाळाचं जेवण घातलं तर तो सिंह योनीमध्ये असलेला त्याला तिथं त्याचं शिकार मिळतं. म्हणजे ज्या कुठल्या योनीमध्ये तुमची पितरं आहेत त्या योनीमध्ये त्यांना जे पण काही गरजेचं आहे ते त्यांना मिळतं. आणि ह्यामुळं काय होतं की तुमची पितरं त्रास देत नाहीत. आता मी तुम्हाला सांगतो की वर्षातल्या हा जो पिरियड आहे हा 6 महिन्यानंतर म्हणजे मध्ये आहे साधारणतः, ठीक आहे? पितृलोकाचा हा जो प्रवास आहे ना कुठं कुठं वर्णन आहे 1 दिवसाचा असतो. 1 दिवसाचा कसा? पितृलोकाच्या दृष्टीने तो 1 दिवसाचा असतो.
आपल्यासाठी 1 वर्षाचा कालावधी पितृलोकाचा 1 दिवसाचा असतो. ठीक आहे, समजते मी काय सांगतोय? तुमची पितृलोकामध्ये वेटिंगला आहेत. ठीक आहे, पितृलोकाचा कालावधी 1 दिवसाचा जो असतो ना, तो इथला 1 वर्षाचा असतो. आणि आत्ता तिथली दुपार चालू आहे. हा पितृ पंधरवडा जो आहे ना, हा त्यांची दुपारची वेळ चालू आहे, जेव्हा त्यांना भूक लागलेली आहे. म्हणून या पितृ पंधरवड्यामध्ये आपण श्राद्धविधी करतो किंवा महाळ जेवायला घालतो, कारण तुमची पितृ दुपारच्या वेळी भुकेलेली आहेत. कळालं? पितृ पंधरवड्यातच का? ज्यावेळी तुमची पितृ भुकेलेली आहेत त्याच वेळी खायला घालणार ना तुम्ही, का झोपलेला उठवून खायला घालणार? तर हा जो पिरियड आहे ना, हा तिथला दुपारची वेळ आहे. म्हणून पितृपक्षामध्ये आपण तर्पण श्राद्ध महाळ करतो. तो पण कधी 10 ते 1:30च्या पिरियडमध्ये, कारण 10 ते 1:30 हा आपल्यासाठी मध्यान्हचा वेळ आहे. ऍक्च्युली 12 ते 2:15 असला पाहिजे, पण 10 ते 1:30 असं म्हटलं जातं. तर 10 ते 1:30 ह्या टाइम मध्येच महाळाचं जेवण घालायचं असतं. संध्याकाळी रात्रीचं पण महाळ घालते का? का? कारण त्याच वेळी तुमच्या पितरांना भुका लागतात. आणि तुम्ही विचार करा की वेटिंग एरियामध्ये सगळे बसलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येकाच्या घरातून टिफिन आलाय. कुणाच्या पितर म्हणजे काय म्हणतात, वंशजांनी त्यांना पुरी भाजी दिलेली आहे, श्रीखंड पुरी दिलेली आहे ना. त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना डबे आले. आणि काही पितर भुकेलेली आहेत, त्यांचे डबे आले नाहीत घरातनं. काय होईल? ऑफिसमध्ये गेलात, ठीक आहे, सगळ्यांच्या घरचे डबे आले तर तुम्हाला उपाशी ठेवले, काय होणार? कोणाला शिवाय देणार? घरच्यांना शिवाय देणार ना. वाटोळ होते त्याचं, मला उपाशी ठेवले. ठीक आहे, हा पितृदोष ह्यामुळे लागतो. का? कारण त्याचे वंश जे आहेत ना, ते त्यांचं तर्पण विधी, श्राद्ध विधी आणि वर्षात येणारा पितृपक्षाचा 15वड्यामध्ये महाळाचा विधी करत नाही. आणि ती उपाशी तुमची पित्र तुम्हाला वाईट श्राप देतात, ज्याचे रिॲक्शन तुम्हाला घ्यावे लागतात. ठीक आहे, तुमच्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद आणि श्राप दोन्ही लागतो. आई बाबाचा आशीर्वाद आणि श्राप दोन्ही लागतो असं म्हणतो ना आपण, तसंच तुमच्या पितरांचा पण लागतो. आणि 99% लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष येतो. आणि ह्या पितृदोषापासून वाचायचं असेल तर महाळाचा महिन्यामध्ये तुम्ही श्रद्धे ठेवून श्रद्धेने श्राद्धाचा विधी केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी आतापर्यंत हे माहीतच नव्हतं, आता काय करायचं? तर जोप जागे तप सवेरा. आता तुम्ही भगवंतांना शरणागत आहात. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही भगवंतांना शरणागत असताना भगवंत सगळी सूत्र आपल्या हातात घेतात. घरामध्ये भगवंतांना मस्त भूक लावा. ठीक आहे, गाई, कुत्रा, कावळा ह्यांना खायला घाला. तुमच्या स्वजनांपैकी कुणाला तरी खायला घाला. त्याच्यामध्ये पण असं आहे बरं का, कोणी म्हणेल आमच्याकडे खायला घालायला पैसेच नाहीत, तर जे गवत आहे गवत, ते गवत उपटा, गाईला खायला घाला. कोणी म्हणेल की ते पण नाहीये, तर असं म्हटलं जातं की तीर्थ स्नान आपण जिथं करतो ती तीर्थ आहे, तिथं जायचं, मातीचा गोळा करायचा आणि त्याच्यावर पिंडदान विधी करायचा पितरांना स्मरण करून श्रद्धेने. तर ते पण तुमच्या पितरांना मदत करतं. हे सगळं नसेल, ठीक आहे, दोन्ही हात वर करायचे आणि प्रकृतीला सांगायचं की मी माझ्या पितरांसाठी मनापासून श्रद्धेने श्राद्ध कर्म करतोय, तर माझ्या पितरांना त्या त्या ठिकाणी ते प्राप्त होऊ देत. आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. सगळं असं सांगितलं जातं. तेच म्हटलं मी की ब्राह्मणाला बोलवूनच श्राद्ध आदी कर्म केले पाहिजेत. हा, श्राद्ध आदी कर्म का केले पाहिजेत? कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कर्मकांड विधीमध्ये येतात. तुमचं तुम्ही करा, पण व्यवस्थित केलं पाहिजे बघ. आणि हे मी आता त्याच्या पुढे जाणार आहे की हे सगळं जे सांगितलं, हे सगळं आतापर्यंत जे सांगितलं, हे सगळं भक्तांच्या कर्मकांड विधीमध्ये येतं. ज्यावेळी आपण भगवंतांचा भक्तीचा स्वीकार करतो त्यावेळी तुमच्या सगळ्या पितरांचा उद्धार होणारच आहे. जर तुम्ही भगवंतांना भक्तीने पूजताय, ठीक आहे, तर भगवंत काय म्हणतात, योगक्षम वहाम्यहम. तुमच्या सगळ्या गोष्टी भगवंतांना सोपवलेल्या असतील ना, तर तुमच्या पितरांची जबाबदारी पण भगवंतच घेत आहेत. पण ब्राह्मण मिळाला नाही तरी श्रद्धेने तुमचं महाळाचं जेवण घाला आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. भगवद्गीतेत सांगितले 7 पिढ्यांचा पुढचा पण उदाहरण आणि पाठीमागच्या 7 पिढ्यांचा. येस, होतो. जेव्हा तुम्ही पूर्ण तुमचं जीवन समर्पित करता भगवंतांना, त्यावेळी तुमच्या 7 पिढ्यांचा, 11 पिढ्यांचा
उद्धार होतो. ठीक आहे. पण कधी, ज्यावेळी तुम्ही भगवंतांना शरणागत आहात. 2 मिनिटं द्या, 2 मिनिटांनंतर माझं सगळं संपतंय, त्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. ठीक आहे. मी तर चेक करतो माझ्याकडून काय सांगायचं राहिलंय का. गेल्या किती माहित नाही की अमावस्याला दैवत. हा, तर ह्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्यासाठी तर भक्ती करतायच, पण तुमच्या पितरांसाठी पण, त्यांच्या स्मरणार्थ पण भगवद्गीतेचा 8वा अध्याय असेल, भागवतमचं वाचन असेल, जास्तीत जास्त जप असेल, हा तुमचा 16 माळा करायचाच आहे. आणि तुमच्या पितरांसाठी एक्स्ट्राच्या काही माळा करायच्या. तर त्यांना तुम्ही जप केल्याने पण तिथं त्या गोष्टी मिळणार आहेत. पण कधी, ज्यावेळी तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल. श्रद्धेने केलं जातं ते सगळे श्राद्धच असतात, म्हणजे भक्तीमध्ये नव्हे, पण सांगतोय श्राद्ध म्हणजे जे श्रद्धेने केलं जातं. तुम्ही श्रद्धा ठेवून भगवंतांना सांगितलं की भगवंता, मी माझ्या पूर्वजांसाठी किंवा पितरांसाठी हा एक हरे कृष्ण महामंत्राचा जप करतीये आणि त्यांना तिथं त्यांचं फळ मिळू देत. तर त्यांना त्याचं फळ मिळतं. तो जप जो आहे तो त्यांना तिथं पंचपक्वान्नामध्ये मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी कर्तव्य आहे. 5 प्रकारची ऋण आहेत. माहिती आहे कुठली कुठली ऋण आहेत? आप्तऋण, पितृऋण, दैवऋण आणि गुरुऋण. ठीक आहे. ऋषीऋण सांगायचं का परत? देवऋण, भूतऋण, आप्तऋण, पितृऋण आणि ऋषीऋण. स्वजनांनी तुमच्यासाठी जे पण गोष्टी केलेल्या आहेत. पितृऋण म्हणजे पित्यांनी केलेले आहेत. ठीक आहे. भूतऋण म्हणजे जसं की बाकीचे जीव आहेत. तुम्ही जे खाताय हे गव्हाच्या झाडापासून, ज्वारीच्या झाडापासून आलंय, म्हणजे त्या झाडाचे पण तुमच्यावर उपकार आहेत. हे ऋण म्हणजे काय असतं? एक प्रकारचं कर्ज आहे आणि घेतलेलं कर्ज फेडावंच लागतं व्याजासहित. नाही फेडलं तर ज्यांनी कर्ज दिले ते घरी बसतात येऊन. ठीक आहे. ऋषीऋण म्हणजे तुमचे जे आचार्य आहेत, गुरु आहेत, त्यांनी तुम्हाला आयुष्याला एक वाढ दाखवलेली आहे. ठीक आहे. तर त्यांचं पण ऋण असतं. हे सगळे, हे 5 प्रकारच्या ऋणांमध्ये एक येतं पितृऋण. म्हणजे तुमच्या पितरांनी जे तुमच्यासाठी केलेलं आहे. तुमचे पित्र नसते तर तुम्ही जन्मच घेतला नसता ना. म्हणजे तुम्ही त्यांचं एक देणं लागताय काहीतरी. हे तुमचं कर्तव्य आहे आणि हे तुमचं कर्तव्य तुम्ही भक्तिमय वातावरणामध्ये केलं पाहिजे. कोण असं म्हणतात की नाही, माझ्या ह्याला नॉनव्हेज आवडत होतं. ते नॉनव्हेज कधी आवडत होतं माहितीये का? तो त्या शरीरामध्ये असताना. आता तो शरीराच्या पलीकडे गेलाय, त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे. आता त्याला नॉनव्हेज मध्ये काही घेणं देणं नाहीये. आता त्याला भगवंताचा प्रसादच पाहिजे आहे. ठेवते, ती चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट आहे. ते ठेवतात, दारू है ना, मटन, चिकन, अंडी सगळं ठेवतात. पण ते ठेवतात म्हणजे ते काय योग्य नाहीये, चुकीची विधी आहे. ठेवतात नक्की ठेवतात. आपल्या इकडे तर सर्रास लोक ठेवतात. वारकरी असला तरी पण त्यासाठी अंडी, मटन, चिकन ठेवतात. आयुष्यात त्यानं कधी खाल्लं नाहीये तरी पण ठेवतात. का त्याला खाऊ वाटलं तर. आणि त्याला नाही खाऊ वाटणार आहे. ठीक आहे. जेव्हा तो यातनं शरीर बनत असतं ना, किंवा तो प्रेतयोनीमध्ये जो जीव असतो 13 दिवस, त्यावेळी त्याला कुणाशीही काही आसक्ती राहिलेली नसते. त्याला माहित असतं. तो विचार करतो की अरे रडू नका, माझ्यासाठी एखादा हरे कृष्ण महामंत्र घ्या. ठीक आहे. त्याचा मला उपयोग होणार आहे. तुम्ही असं दोन्ही हाताने बडवून मला काहीच फायदा होणार नाही त्याचा. उलट माझी आसक्ती आणि वाढणार आहे तुमच्यामध्ये. तर त्या मेलेल्या जीवाला तुमचं अंडी, मटन, चिकन नाहीये, नको आहे. गरुड पुराण म्हणजे गरुडजी आणि भगवान विष्णूंचा एक संवाद आहे, ज्याच्यामध्ये गरुड भगवंतांना विचारतात प्रश्न की मेल्यानंतर काय होतं. ठीक आहे. आता हे जे सगळं तुम्हाला सांगितलेलं ज्ञान आहे, हे सगळं गरुड पुराणांमधूनच घेतलेलं आहे. आत्म्याचा उद्धार आणि अधोगती 2 गोष्टी आहेत. उद्धार म्हणजे त्याला उच्च लोकांची प्राप्ती होणे. 14 भुवन माहित आहेत.
14 लोक आहेत. ठीक आहे. उच्चतम लोकांमध्ये गेला म्हणजे जे स्वर्ग म्हणतो आपण, स्वर्गापर्यंत ही जी लोक आहेत त्याच्यामध्ये गेला म्हणजे चांगल्या गतीला गेला. आणि खाली जे 7 लोक आहेत, ज्याच्यात सगळ्यात खाली येतं नरक, नरकांची लोक. ठीक आहे. तिकडे गेला म्हणजे त्याची उदोगती झाली, म्हणजे पापी जीव कुठंच जाणार आहे? स्वर्गात जाणार आहे? नाही जाणार ना. तर हे पाप पुण्यांचा हिशोब होतो, स्वर्ग नरकाची प्राप्ती होते. पण ज्यावेळी तुमची पुण्य संपतात त्यानंतर स्वर्गात फेकलं जातं परत पितृलोकात. तुम्हाला काय वाटतं की पुण्य केल्यानंतर तुम्हाला कायमचं स्वर्गात ठेवणार आहेत? पुण्य आणि पाप एक प्रकारचं क्रेडिट आहे. ठीक आहे. तुमच्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला हॉटेलमध्ये ठेवतील. ज्या दिवशी तुमचे पैसे संपतील त्या दिवशी हॉटेलवाले लाथ घालून बाहेर काढतील. सेम गोष्ट आहे स्वर्गामध्ये पण. जोपर्यंत तुम्ही पाप केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे, त्या पुण्याची गणना आहे तोपर्यंतच स्वर्गामध्ये ते सुख मिळतं. पाप जेवढं पाप केले तेवढेच वर्ष, तेवढाच वेळ, तेवढाच काल तिथं तुम्हाला नरकामध्ये राहायचं आहे. म्हणजे काय की हे सगळं जे चक्र आहे हे कंटिन्यू चालू आहे. पुनरपी जननम पुनरपी मननम, मी जे म्हणतो ना की हे सगळं जरी असेल तरी पुन्हा परत जन्माला यायचंच आहे. म्हणजे हे सगळं करून परत जन्माला यायचं असेल, एवढं सगळं सोसून परत जन्माला यायचं असेल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे ना तुम्ही हरे कृष्ण महामंत्र म्हणा, भगवंतांना शरण जावा आणि एकदाच आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा. आपलं गाव कुठलं आहे? वैकुंठ आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तर तुम्हाला कधीच यमपुरीत जावं वाटणार नाही, नरकामध्ये जावं वाटणार नाही. आणि ज्या दिवशी वैकुंठाला जाल त्या दिवशी हे सगळं करण्याची किंवा परत भोगण्याची गरज पडत नाही. एकदा का वैकुंठाला किंवा मोक्षपदाला गेलात ना तर तुमच्या वंशजांना तुमच्यासाठी तर्पणादी क्रिया करण्याची गरज नाही. तुम्ही वैकुंठामधून त्यांचा उद्धार करू शकता. तर महत्वाचं काय आहे? भगवंतांची भक्ती करायची आहे, भगवंतांना शरणागत व्हायचं आहे आणि हे जे काही कर्मकांड आहेत हे पण करत राहायचं आहे, पण भगवंतांना सेंटर ठेवून. असं नाही की प्रभूजींनी आता पितृपक्षाबद्दल माहिती सांगितली आहे, सगळा जब्बीप सोडायचा आहे, काय करायचं नाही, आता जाऊन फक्त म्हाळाचं जेवण घालायचं. भगवंतांना सेंटर ठेवून. तर ज्या तिथीला तो जीव मृत्युमुखी पडलेला आहे त्या तिथीला आपण म्हाळाच्या महिन्यामध्ये काय करतो? ते म्हाळाचं जेवण घालतो. तुमच्या आई वडिलांपर्यंत, त्यांच्या आई वडिलांपर्यंत, आजी आजोबांपर्यंत माहित असेल. तुमच्या 10 पिढ्या आधी माहित आहे का तुम्हाला? कुठे लिहून ठेवले त्यांनी कुठल्या कितीला मेले? नाही ना. पण ते पण पित्र असतील अजून पण पितृलोकात. म्हणजे त्यांच्यासाठी पण पितृलोकामध्ये जेवढे पण तुमचे पित्र आहेत ना या सगळ्यांसाठी तुम्हाला करायचं आहे. फक्त आई वडिलांसाठीच पितृ म्हणजे पिता नव्हे, पितर वेगळी. पितर म्हणजे तुमच्या सगळ्या पिढ्या, ते किती असतील हे माहित नाहीये पितृलोकामध्ये. त्या सगळ्यांसाठी तुम्हाला करायचं आहे. मग आपण काय करतो की आपले जे म्हणजे आता समजा मी मुलगा आहे कुणाचा तरी माझ्या आईचं तिथी जी आहे, ठीक आहे, सप्तमीची तिथी, त्या दिवशी काय करतो? हे म्हाळाचं कार्य करतो. ठीक आहे. कोणीतरी म्हणतं की सुवासिनी असेल तर नवमीचं श्राद्ध. हा, तर हे जे आहे कधीही करा. आणि हे सगळं माहित नसलं तर अमावस्याला करा, पण ते करा. एकादशीला करायचं नाही, फक्त एकादशी सोडून पंधरवड्यामध्ये तुम्ही कधीही करा. ठीक आहे. कुणाचा काय प्रश्न?